नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अनोखी अशी रेसिपी बनवणार आहोत, मटकी आणि कोबीची भजी. तर हा पदार्थ खूप असा टेस्टेड होणार आहे मित्रांनो. अनोखा पदार्थ आहे आणि वेगळाच पदार्थ तुम्हाला आता दाखवणार आहे मी. तर त्यासाठी तुम्ही ना हा पदार्थ कसा बनवायचा ते नीट पाहून घ्या. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कसा पदार्थ लागला हे तुम्ही आम्हाला कळवा ना. तर यासाठी आपण आता पदार्थ घेत आहोत. बारीक चिरलेला कोबी, कोथिंबीर आणि बेसन पीठ, आणि इकडं आहे ही मटकी, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. तर आता आपण मटकी, हिरवी मिरची, लसूण, जिरे हे मिक्सरमधून थोडंसं आबडधोबड बारीक करून घेणार आहोत. तर चला याला आपण मिक्सरमध्ये बारीक करूया. तर आता आपण मिरची बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, आणि ही आहे मटकीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. तर आता आपण याला बेसन पिठामध्ये मिक्स करूया. आता आपण कोबी चिरलेला आहे त्यामध्ये हे पदार्थ मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेली मटकी मिक्स करूया. कोबीमध्ये आता मटकी मिक्स केलेली आहे. यानंतर आता मिक्सरमध्ये जी मिरची बारीक केलेली आहे ती घालूया. त्यानंतर यामध्ये बेसन पीठ ॲड करूया. बेसन पीठ काही जास्त घ्यायचं नाही, मापातच घ्यायचं आपल्याला. हे मिश्रण आता एकजीव करून घेऊ आपण. त्याला कालून घेऊ, 1-2 मिनटं त्याला कालून घेऊ आपण. चांगल्या प्रकारे मिक्स करूया. आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण थोडासा ओवा आणि सोडा चव वाढण्यासाठी मिक्स करूया. तर आता मिक्स करत आहोत आपण सोडा आणि ओवा, लाल मिरची आणि हळद. तर हे मिक्स करून घेऊ. मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स झालं आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया परत आपण. कोथिंबीरीने चव खूप वाढते बरं का भाज्याला. कोथिंबीर आवश्यक आहे आपल्या भाज्याला. तर आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण कढईमध्ये ना तेल तापायला ठेवूया. आता हे मिश्रण ना आपण याला एकजीव होण्यासाठी 5 मिनटं आहे ना याला असं शांत ठेवू. त्यानंतर आपण भजी तयार करूया. मित्रांनो, तर आपलं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आणि आपलं तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे आता. तर आपण यामध्ये आता छोट्या छोट्या आकाराची भजी तळायला सोडणार आहोत. आणि भजी ना थोडेसे छोटे छोटेच सोडायचे. तर कशासाठी, तर ते ना खायला खूप कुरकुरीत लागतात. मग मोठे भजी कुरकुरीत लागत नाही. आता या भाज्यांना आहे ना कलर थोडासा तांबूस कलर आलेला आहे. आणि आपण याला आता थोडासा हळूहळू त्याला हलवूया. आणि गॅस आहे ना मंदच ठेवायचा आहे. जास्त जर गॅस वाढवला तर मग ती भजी ना जास्त लाल होतात आणि करपून जातात. मंद आचेवर आपण ही भजी आता हळूहळू तळत आहोत. त्याला कलर आलेला आहे आणि आता आपण कढईतून काढून घेणार आहोत आपली भजी. आता आपली भजी
तळून तयार झालेले आहेत. आपण हे या प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहेत आपले मटकी आणि कोबीचे कुरकुरीत भजी. तर टेस्ट घेऊया आपण. छान झालेले भजी. मित्रांनो, तुम्ही आता आहे ना घरी रेसिपी तयार करून पहा आणि कशी भजी होतात ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.